नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वर्षा किडे कुलकर्णी यांची कथा झाले मोकळे आकाश. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात झाले मोकळे आकाश. शिल्पाने सकाळीच दिलजीतला फोन करून घरी बोलवलं होतं. दिलजीतने दुपारी यायचं कबूल केलं होतं. नित्याची कामं आटोपून शिल्पा पेपर चाळत बसली. पेपर वाचता वाचता तिला गुंगी यायला लागली. वैशाख वणवा चांगला जाणवायला लागला होता. कामामुळे आणि उन्हामुळे ती थकली होती. जीत लवकर यायला हवी असं म्हणत ती बेसिनजवळ गेली. थंडगार पाण्याचा शिडकावा चेहऱ्यावर मारला. चेहरा नॅपकिननं टिपत हॉलमध्ये येत असतानाच, शिल्पा दीदी थंड पाणी दीजिए जल्द से जल्द. घाईघाईनं हॉलमध्ये शिरत दिलजीतनं शिल्पाला फरमान सोडलं. अगं हो तू बस तर आधी, आणते हां पाणी मी. घामानं डबडबलेल्या, भीतीनं थरथर कापत घाबऱ्या घुबऱ्या झालेल्या दिलजीतला शिल्पानं शांतपणे बसवलं. ती आत जाऊन पाणी घेऊन आली. हां हे घे पाणी, आधी रिलॅक्स हो जरा. हां जी दीदी. दिलजीतने दीर्घ श्वास घेऊन एक निश्वास सोडला. शिल्पाने तिला मुद्दाम काहीच विचारलं नाही. काय झालंय ते आपणहून सांगेल असा एक विश्वास होता शिल्पाला. शिल्पानं किचनमध्ये जाऊन जीतच्या आवडीचं खसचं गारेगार सरबत करून जीतला दिलं. जीतलाही सरबत पिऊन फ्रेश वाटलं आणि ती रिलॅक्सही झाली. दिलजीत शिल्पाला घरपोच ब्युटी पार्लरची सेवा द्यायला दर महिन्याला येत असे. शिल्पाची आणि दिलजीतची ओळख खरं तर जीतची मोठी बहीण गुरप्रीतमुळे झाली होती. पूर्वी गुरप्रीत ती शिल्पाकडे येत असे. शिल्पाचा मध्यंतरी अपघात झाल्यानं पायाला जब्बर मार लागला होता. एका पायाचं फ्रॅक्चर आणि दुसऱ्या पायात रॉड टाकायला लागला होता. जीवाचं पायावर निभावलं होतं. पायामुळे ती 4 महिने घराबाहेर पडू शकली नाही. तिचं नेहमीचं पार्लर पहिल्या मजल्यावर, लिफ्टही नव्हती तिथे. शिल्पाला जिना चढायचा त्रास व्हायचा, मग शिल्पाने तिथे जाणं बंद केलं. नियमित फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, कटिंग शिल्पा करायची. गेल्या काही महिन्यात झालेला तिचा अवतार तिला बघवेना. वाढलेल्या आयब्रोज, हात पाय ओठावर वाढलेली लव, ओढला गेलेला चेहरा बघून शिल्पाला या आपणच होत यावर विश्वास बसेना. नाही आता काहीतरी करायला पाहिजे. आणखीन 2-3 महिने घराबाहेर पडता येणार नाही. कसं होणार? जंगली दिसायला लागू आपण. नवीन घरात आल्या आल्या तिचा अपघात झाला होता. 2 बेडरूमच्या फ्लॅटमधनं 3 बेडरूमच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये आल्याचा आनंद फार कमी काळ टिकला होता. तिने वॉचमनच्या बायकोला छायाला घरी बोलवलं आणि घरी येऊन पार्लरचं काम करून देणाऱ्या महिलेचा शोध घ्यायला सांगितलं. कारण छाया ही त्याच वेटाळात राहणारी होती. शिल्पाची फ्लॅटची स्कीम झाल्यावर तिच्या नवऱ्यानं तिथे वॉचमनची नोकरी धरली होती. छायानं जवळच राहणाऱ्या सिंग कुटुंबातल्या मोठ्या मुलीची, गुरप्रीतची ओळख करून दिली. छाया त्या कुटुंबात पोळ्यांचं काम करायची. सिंग कुटुंब कॉलेजच्या मुलामुलींसाठी मेस चालवायचं. छाया आणि सिंग कुटुंबियांचा घनिष्ठ संबंध. गुरप्रीत दर महिन्याला शिल्पाकडे यायची. गुरप्रीतने नुकताच पार्लरचा कोर्स पूर्ण केला होता. तिलाही प्रॅक्टिस हवी होती आणि शिल्पाचंही काम घर बसल्या होतं. गुरप्रीत नवखे असल्यानं अगदी मन लावून खूप वेळ देत शिल्पा म्हणेल तसं ऐकत काम करायची. ती खूप कमर्शियल झालेली नव्हती. वर्षभर काम केल्यावर गुरप्रीत शिल्पाकडे दिलजीतला घेऊन आली. दीदी अभी आपका काम ये दिलजीत ही करेगी. अगं पण ही कोण, कुठली हे सांगशील का? नाही, मला तुझी सवय झाली आहे गं. तुझ्याच हातचं आवडतं गं मला. दीदी आप टेंशन मत लो, मेरी सगी बहन है ये. अच्छा हाँ, बढ़िया काम है इसका. जरी पटका में पार्लर चलाती है. मैं इसी से सीखी हूँ. मेरे से तो कई गुना अच्छी करती है ये सब. आप चिंता न करें.
अगं पण प्रीत, तू न येण्याचं कारण काय? मेरा आना पॉसिबल नहीं है। बंटी 10वीं कक्षा में है। उसकी पढ़ाई, क्लासेस, घर का केटरिंग का बिजनेस सब संभालना मुश्किल होने लगा है। अब ना मैं घर में ही पार्लर खोलने वाली हूँ। बाहर निकल ही नहीं सकूंगी मैं दीदी। अरे वा, घरीच पार्लर काढतीयस? छान छान छान, काँग्रेट्स. पण मग माझा प्रॉब्लेम होईल ना? कुछ नहीं होगा प्रॉब्लम दीदी। दिलजीत को इसी वास्ते मिलाने लाई हूँ आपसे, वही आपका काम करेगी. ठीक है, मग आज कोण करणार? अरे दीदी जीत ही करेगी, मैं चलती हूँ. गुरुप्रीत लगेच गेली. दिलजीतनी शिल्पाचं काम अगदी झटपट पण सफाईनं, कौशल्यानं केलं. तिचा हात चांगलाच बसलेला असल्याचं शिल्पाला जाणवलं. मग दर महिन्याला शिल्पाकडे ती यायला लागली. दिलजीत उंचशी, सडपातळ बांध्याची, नाकेडोळे नीटस, बोलके डोळे, लंबुळका चेहरा असलेली, आकर्षक व्यक्तिमत्वाची धनी असलेली, शीख पंजाबी सौंदर्य लाभलेली युवती. नावाप्रमाणेच दिल जिंकून घेणारी. वय वर्ष 27ची, शांत, सोज्वळ, सालस, पण काहीशी आबोल स्वभावाची, कामास काम ठेवणारी. शिल्पाला ती कायम तणावात वावरत असलेली आढळली. नवीनच ओळख असल्यानं शिल्पा जास्त खोलात शिरली नाही, तरी तिच्या मनात जीतप्रती अनेक प्रश्न निर्माण व्हायचेच. दिलजीतचं जरीपटक्यात पार्लर आहे. शिल्पाचा स्त्रीसुलभ चांभार चौकशा करण्याचा स्वभाव अधूनमधून उचल खायचा. कळेल यथावकाश असं म्हणत तो विचार शिल्पा झटकून टाकायची. छायासुद्धा काही थांगपत्ता लागू देत नव्हती. दिलजीतला बोलतं करण्याचा शिल्पाचा प्रयत्न चालूच होता, पण दिलजीत जेवढ्याला तेवढं उत्तर देत होते. एक दिवस न राहून शिल्पाने तिला विचारलंच, जीत, तू इकडे कुठे घर घेतलं आहेस का? तू इकडे शिफ्ट होणार आहेस का? नाही, तुझं पार्लर आणि सासर जरीपटक्यात आहे म्हणून म्हटलं. नहीं दीदी, ऐसा कुछ भी नहीं है. मैं मेरे मम्मी पापा के पास ही रहती हूँ. आणि बोलता बोलता जीत हमसाहमशी रडायला लागली. हिला अचानक रडायला काय झालं? शिल्पाला प्रश्न पडला. अगं अगं जीत, अशी रडू नकोस ग. सॉरी सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. अगं जीत, तुला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. शांत हो प्लीज, सॉरी. नहीं दीदी, आज मुझे जी भर के रोने दीजिए दीदी. मम्मी पापा के सामने मैं रो भी नहीं सकती, मेरा दुख भी जता नहीं सकती. उनको तकलीफ होती है, उनको दुखी नहीं दे सकती मैं. बहुत घुटन महसूस कर रही हूँ. आज आपको खुलकर मेरी दुख भरी कहानी बताऊंगी मैं. मेरा जी तो हलका होगा थोड़ा. आणि रडत रडत दिलजीतनं तिची चित्तर कथा सांगायला सुरुवात केली. दिलजीत सिंग कुटुंबातली 3 मुलांपैकी सगळ्यात लहान. दीदी, मेरी शादी ग्रेजुएट होने के बाद तुरंत कर दी गई. तब मैं 21 साल की थी. जरीपटका में रहने वाली हमारे कास्ट की फैमिली में. मम्मी पापा को गुरुप्रीत दीदी के शादी से बहुत तकलीफ़ हुई थी, क्योंकि दीदी ने इंटरकास्ट शादी की थी. भैया ने भी पापा को बहुत टेंशन दिया था, इसलिए मैं कुछ बोल न सकी. शादी के लिए मैंने हाँ कर दी. लेकिन 1 साल में ही ससुराल वालों की असलियत सामने आई. घर में सास का ही राज चलता था. मुझे मेंटली और फिजिकली बहुत टॉर्चर करते थे. पापा हार्ट पेशेंट और मम्मी को सीवियर आर्थराइटिस होने के कारण मैं मायके में कुछ भी नहीं बता सकती थी. मेरा सनी होने के बाद सब ठीक होगा ऐसी मुझे आशा थी, लेकिन निराशा ही हाथ लग गई. मेरे मिस्टर मंजीत को न मेरी चिंता थी न मेरे बेटे की. ट्रांसपोर्ट कंपनी का बिजनेस था उनका. मैनेजर थे वहाँ. ड्राइवरों के साथ रह रहकर उनको जुआ, मटका खेलने की, दारू पीने की आदत लग गई. हर बार जुए में हार कर कर्जा करके घर से भाग जाते थे. घर की हालत बहुत ख़राब हुई. सनी थोड़ा बड़े होने के बाद मैंने पार्लर चालू किया.
उससे अच्छी आमदनी होने लगी। मंजीत का कर्ज मैं उतारने लगी। फिर क्या, उसको तो अच्छा ही हुआ ना। मंजीत जुआ मटका खेलने के लिए लोगों से पैसे उधार लेता था और मैं उसका उधार चुकाती रही। यह हमेशा का नाटक हो गया। कई बार पापा, भैया, दीदी, जीजाजी ने पैसे दिए। हर बार गिड़गिड़ाकर माफ़ी मांगता था, आगे नहीं खेलने का वचन भी देता था। मेरा घर संसार बच जाए इसलिए मैके वाले पैसे लगाते थे, लेकिन ये गलत ही हो रहा था। मंजीत सुधरा ही नहीं। वो कर्जा करके या पैसा लेके भाग जाता था। 6-6 महीनों बाद घर आता था। 5 साल ऐसा ही चलता रहा। जिनसे वो पैसे लेता था वो लोग घर पर आकर पैसे के लिए सताने लगे। मुझे घर में रहना मुश्किल हो गया। मेरे पार्लर की कमाई, मेरे गहने सब बेचना पड़ा। फिर भी मंजीत सुधरा नहीं। हमेशा की तरह जुए में हार कर भाग गया है। 2 साल हुए उसने मुंह भी नहीं दिखाया। दीदी, मेरे सहने की शक्ति खत्म हो गई। मैं सनी को लेकर यहाँ हमेशा के लिए मैके आ गई। सनी छोटा था तो उसे समझ में नहीं आता था, लेकिन वो जैसा बड़ा होने लगा पापा के बारे में पूछने लगा। मंजीत उसे रेयरली दिखता था। सनी पे मंजीत की छाया न पड़े, उसके करतूतों का आगे जाकर बुरा असर न हो, इसलिए मैंने घर छोड़ दिया, सनी के भविष्य के लिए। दीदी, भगवान से यही प्रार्थना है कि मेरा सनी अच्छा इंसान बने। बता नहीं सकते दीदी, खून तो एक ही है। मेरे जीवन का उद्देश्य अब सनी ही है, वही मेरा आधार है। अगं जीत, तू चिंता करू नकोस. सनी उत्तम मुलगा होईल. त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव राहील. तू आता काय करायचं ठरवलंयस? मंजीत आला नाही का परत? शिल्पानं दिलजीतच्या सुपरफास्ट गाडीला ब्रेक लावत विचारलं. नहीं, अभी तक तो नहीं आया है. आता भी होगा तो पता नहीं. हमारे पड़ोसी बोलते हैं कि वो छुप छुप कर सास से मिलने घर ज़रूर आता है. मंजीत को माँ का साथ है. सास को उसका ठिकाना पता भी है, लेकिन पुलिस और लोगों की डर से वो बताती नहीं. जेल जाना पड़ेगा ना उसके बेटे को. पण माहेरी तुझा भाऊ भाऊजाई सुद्धा आहेत ना मग? हाँ जी दीदी, उन्होंने और मम्मी पापा ने मुझे छत पे 2 कमरे बांध के दिए. मैंने वहीं पे पार्लर शुरू किया है. खूप छान केलंयस. अडीअडचणीला शेवटी माहेरचेच साथ देतात बाई. त्यांचा जीव तिळतिळ तुटतो ना आपल्या लेकीबाळींसाठी. दिलजीतने सनीला चांगल्या दर्जेदार शाळेत घातलं. त्याच्यासाठी आईही तीच आणि वडीलही. शाळेचा महागडा खर्च झेपत नसतानाही तो पैसा कमी पडू नये म्हणून ती प्रचंड मेहनत करत होती. पार्लरही जोमात सुरू होतं. लग्नाच्या ऑर्डर्स खूप मिळायच्या. बाहेरगावीसुद्धा जायची पूर्ण करण्यासाठी. जोडीला ड्रेसेस, साड्या विकणं आणि बुटीकचा जोडधंदाही सुरू केला होता तिने. माहेरच्यांवर आर्थिक भार न टाकता ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभी झाली होती. लग्नाआधी हौस म्हणून शिकलेले कला, छंद तिच्या उदरनिर्वाहाचं साधन आणि आधार झाले होते. माहेरी येताच तिने आईवडील, बहीण भाऊ आणि जिज्जाजींच्या संमतीनं मंजीत विरुद्ध कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिला या भार झालेल्या बंधनातनं मुक्त व्हायचं होतं, मोकळा श्वास घेत जगण्यासाठी, मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. या जगण्यात प्रचंड संघर्ष होता, पण तो ती आनंदानं 2 हात करत जगत होती. दर महिन्याच्या भेटीत ती शिल्पाजवळ मन मोकळं करत होती. एक दिवस ती शिल्पाला म्हणाली, दीदी, सनीला त्याच्या पप्पाची उणीव जाणवतीये ग. पालक सभेला तुझे बाबा का येत नाहीत असं मुलं त्याला विचारतात, तर हा पप्पा परदेशात राहतात असं सांगतो. म्हणजे मीच त्याला तसं सांगायचं म्हणून बजावलंय. सनी मला काहीसुद्धा विचारत नाही. हे बघ, पालकांच्या भांडणात मुलांवर परिणाम होतो ग विपरीत. त्यांचं भावविश्वच उद्ध्वस्त होतं. मुलांना आईवडील दोघांचंही गरज असते, दोघांचंही प्रेम हवं असतं. खरंच दीदी, मला थोडंच हे सगळं हवं होतं.
लेकिन पानी सिर पर से बहने लगा ना, म्हणून ही ॲक्शन घ्यायला लागली. जगणंच मुश्किल केलं त्याने. दीदी, सनी सध्या लहान असल्यानं मी काही सांगितलं तरी त्याला समजणार नाही. मोठा झाल्यावर आपोआप समजेल की सगळं. एकदा वर्तमानपत्रात विधवेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या बातमीवर बोलताना शिल्पाजवळ आपलं परखड मत व्यक्त करत ती म्हणाली, दीदी, घरदार नवरा असलेल्या बायकांना ही समाजातली गिधाडं सोडत नाहीत, तर माझ्यासारख्या नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या घटस्फोटीत आणि विधवा स्त्री आता आपल्या हक्काच्याच आहेत असं समजून त्यांना ओरबडायला टपलेली असतात ही गिधाडं. खूप कठीण जातं जगणं. नातेवाईकसुद्धा यात सामील असतात. कधी डायरेक्टली, कधी इनडायरेक्टली बोलून बोलून मासा गळाला लागतोय का बघतच असतात. सावज टिपायला शिकारी जाळं टाकून तयार असतात. खूप सांभाळावं लागतं ग दीदी. खरं आहे ग बाई तुझं. बाई म्हणजे उपभोग्य वस्तूच वाटते त्यांना. जीत, अगं तू तरुण आहेस. तारुण्यसुलभ भावना तुझ्या मनात येत असतील ना. नवरा म्हणून मंजितची कमी तुला जाणवत असेल ना. हां जी दीदी, चांगलीच जाणवते. दिवस तर कामात कसा निघून जातो कळत नाही, पण रात्र खायला उठते. आठवणी प्रचंड त्रास देतात. भूतकाळाची भूतं, वर्तमानाचं वास्तव आणि भविष्याची चिंता जाळते मनाला आणि देहाला सुद्धा. शरीर बोलू लागल्यावर झोप येत नाही. दाह जाळतो नुसता. उसासे सोडत, कूस बदलत, तडफडत रात्र काढते कशी तरी. दुसरं काय करणार. मग तू दुसरं लग्न करण्याचा विचार केलायस का. तुझं वय लहान, सनीसुद्धा लहान आहे. आत्ताच शक्य होईल ते. सनी मोठा झाला की मग कठीण जाईल. सनीला वडिलांचं प्रेम मिळेल, तुला आधार मिळेल. विचार कर याच्यावर. दीदी, एकातनं तर मोकळं होऊ दे आधी. या लग्नाचा तर सोक्ष मोक्ष लागू दे. दुसऱ्या लग्नाचा विचार मनाला शिवलेलाच नाही. मला सांग, तो परागंदा मंजित कोर्टाच्या तारखेला हजर असतो का ग. कहा दीदी, एकाही हिअरिंगला तो आलेला नाही. कोर्ट एकतर्फी निकाल लावणार आणि तो माझ्याच बाजूनं लागणार. पण तोपर्यंत कोर्टाच्या वाऱ्या करणं, झटके घेणं आहेच. यातून कधी एकदा मोकळी होती आहे असं झालं आहे मला. ते ठीक आहे ग. मंजित कोर्टात हजर झाला असेल तर, किंवा त्याला कोर्टाची नोटीस मिळाली असेल तर तुझ्याकडनं एकतर्फी निर्णय लागू शकतो. दीदी, तो कोर्टात आलेला नसला ना तरी कोर्टाची नोटीस त्याला मिळाली आहे. कोर्टानं घरावर जप्ती आणली आहे. आमचं घर सील केलं आहे. दिलजीतचा संघर्ष चालूच होता. दरम्यान तिने 2-3 TV चॅनलवरच्या नृत्य स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं पटकावून सुद्धा आली ती. काही ठिकाणी राजकारणाचा त्रास झाला, पण ती खचली नाही. ती नव्या उमेदीसह उभी राहत होती, धडपडत होती. तन्मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गायत्री परिवाराच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. सगळ्या कार्यक्रमात ती हिरिरीनं भाग घ्यायची. संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग घरी घेत होती. सनी आणि इतर लहान मुलांवर उत्तम संस्कार करत होती. देवी गायत्री मातेची पूजा, अर्चना, उपासना यात ती लीन झाली होती. त्याबरोबर कोर्टाच्या चक्रा सुरू होत्याच. आणि अचानक एक दिवस घाबरलेली, रडवेली झालेली ती शिल्पाच्या घरी आली होती. शिल्पा आपणहून जीत काही सांगेल याची प्रतीक्षा करत तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवत बसून होती. या दरम्यानच तिला दिलजीतचा हा सगळा पूर्व इतिहास आठवला होता. बराच वेळ झाल्यावर शिल्पानं दिलजीतला न राहून विचारलं, अगं जीत, काय झालंय तुला घाबरायला एवढं. सांगतेस का काही. दीदी, आत्ता तो मला दिसला. जीत आवंडा गिळत म्हणाली. कोण ग. शिल्पाला काही अंदाज येईना. दीदी, मंजित. काय. मंजित. कसा काय आणि कुठे भेटला तुला तो. दीदी, आमचा गायत्री परिवाराचा कार्यक्रम होता बर्डीला. तो झाल्यावर भूक लागली म्हणून आम्ही मैत्रिणी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे टेबलकडे जात असताना दुसऱ्या एका टेबलवर पाणी देताना पाहिलं मी मंजितला. काय. नक्की ना. तोच होता ना तो.
हो दीदी, मी निरखून पाहिलं, तोच होता तो. मेरी आंखें धोखा नहीं खा सकती. त्याला पाहताच माझ्या हातापायातलं त्राणच गेलं. मी मटकन खाली बसले. मैत्रिणींना वाटलं उन्हामुळे जीव घाबरून चक्कर आली असावी. त्यांनी मला पाणी पाजलं. मग मला थोडं बरं वाटलं. पण मग मैत्रिणींना घेऊन मी तडक दुसऱ्या हॉटेलात गेले. मैत्रिणींना काहीच सांगितलं नाही त्याच्याविषयी. पण तो कसा आहे, त्यांनी पाहिलं का तुला? हां दीदी, मला बघता चेहरा लपवत किचनमध्ये निघून गेला. खूप बेकार हालत झाली आहे त्याची. रोड, काळा, गालफडं बसलेली, कसा तरीच दिसतोय तो. मी पोलिसांना कळवीन आता म्हणून घाबरला असणार तो. तिथून बाहेर पडताना मी रिसेप्शन काउंटरला त्याचं नाव विचारलं एकाला. तो मनोज या मराठी नावानं वावरतोय. महाराष्ट्रातच जन्मला, वाढला, शिकला, त्यामुळे मराठी तो उत्तमच बोलतो. मराठी माणूस बनून तो नोकरी करतोय वेटरची. भाई गं, कठीण आहे गं सगळं. दीदी, वाटलं नव्हतं कधीच त्याला असं वेटरच्या वेशात बघावं लागेल. अगदी फिल्मी स्टाईल प्रसंग घडला माझ्या आयुष्यात. स्वतःबरोबर माझे सनीचेही हाल केलेत. चांगला संसार उद्ध्वस्त केला मेल्याने, भोगतोय आपल्या कर्माची फळं. जीत, लग्नानंतर कुणा एकाचे भोग नसतात ग. पती पत्नी एकमेकांशी बांधले गेल्यामुळे एकाचे भोग दुसऱ्यालाही भोगावे लागतात. त्यापासून कुणीही एक जण स्वतःला वेगळं करू शकत नाही. प्रारब्धानीच ते जोडले जातात. स्वेच्छेनं तर वेगळे होऊ शकतो ना. का स्वतःला त्याच्याबरोबर आयुष्यभर फरफटत न्यायचं? का जन्मभर दुःख सहन करत, कढत, कुथत, रडत जागायचं? का आपलं किमती आयुष्य असं पणाला लावायचं? जीतने प्रचंड त्राग्यानं प्रश्न केले. बरोबर आहे जीत, तू शिक्षित आहेस, गुणी आहेस, कलाकार आहेस, आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी आहेस, म्हणून तू त्वरित घटस्फोटाचा निर्णय घेऊ शकतेस. पण आजही समाजात बहुसंख्येनं अशा स्त्री आहेत की त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानं घटस्फोटाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कितीही मानसिक, शारीरिक छळ, कुचंबणा होत असली, पदोपदी अपमान, तिरस्कार, मानभंग, तेजोभंग सहन करत त्या वैवाहिक जीवन जगतायत. दीदी, खरं आहे तुमचं. त्या बाबतीत मी नशीबवान ठरले. आई, वडील, भावा बहिणीच्या सहकार्यानं हे पाऊल मी उचलू शकले. गुरुप्रीत दीदी आणि जिजाजीनंही मला खूप साथ दिली. दीदीने इंटरकास्ट लग्न केल्यानं मम्मी पप्पा नाराजीनं किती वर्ष त्यांच्याशी बोलले नाहीत. पण आज ती दोघं आमच्या समस्या सोडवायला, मदतीला एका पायावर तयार असतात. मम्मी पप्पांचं दुखणं, औषधपाणी, दवाखाना सगळं तेच बघतात. भाऊ करणार नाही एवढं जिजाजी करतात. हे बघ जीत, जातीपातीवर काही नसतं ग. वैवाहिक जीवनात मन जुळणं आवश्यक असतं. ती जुळली की सहवासानं प्रेम निर्माण होऊन ते फुलतं, बहरतं. दीदी, प्रीतच्या उदाहरणावरनं तेच सिद्ध झालं आहे. इंटरकास्ट मॅरेज केलं दोघांनी. दोघांच्या संसाराला आता 18 वर्ष झाली आहेत. आनंदात सुरू आहे त्यांचा संसार. नाही तर माझा संसार. जातीतला मुलगा बघून येतो असा निघाला. जातीपातीवर आचार, विचार, संस्कार अवलंबून नसतात. मला सांग, तू मंजित दिसल्याचं घरी सांगणार आहेस? नाही दीदी, सांगण्याचा प्रश्नच नाही. ते पोलिसांना सांगतील आणि मग मंजितला जेलमध्ये चढावं लागेल. मला अजून हाल नाही करायचे त्याचे. जे भोगतोय तीच त्याची शिक्षा, तेवढी पुरे. मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही सांगू नका कोणाला, अगदी छायाला सुद्धा नका सांगू. यू आर ग्रेट डिअर. पक्की भारतीय स्त्री शोभतीयस. एवढं सोसूनही त्याच्या भल्याचाच विचार करतेयस. काय करणार दीदी मग? कितीही झालं तरी तो नवराच आहे ना माझा. घटस्फोट मिळणारच आहे मला. ते खरं आहे ग. कागदाच्या एका चिटोऱ्याने किंवा वाक्याच्या एका फटकाऱ्यानं ऋणानुबंध कायदेशीरदृष्ट्या संपतही असतील, पण मनातनं पटकन तुटत नाहीत ना हे बंध. आठवणींच्या धाग्यांनी घट्ट बांधले जातात. ते सोडवायला बराच कालावधी जाऊ द्यायला लागतो.
मनाच्या तळकप्प्यात खोलवर दडून राहतातच आणि अचानक कधीतरी सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा त्याप्रमाणे मनाच्या पृष्ठभागावर येतात आणि प्रचंड उलथापालथ करत वादळ निर्माण करतात. जीवनातल्या अशा त्सुनामींना खंबीरपणे तोंड देत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगलं तरच जीवन जगणं सुसह्य होतं. काळरात्रीनंतर उषःकाल, अस्तानंतर उदय होतोच. त्याचप्रमाणे दाटून आलेलं मळब दूर झालं की आकाश परत निरभ्र होतं, मोकळं होतं. सुखदुःखाचं चक्र हे अव्याहत सुरू असतंच ग जीत. सिसॉप्रमाणे कधी सुखाचं तर कधी दुःखाचं पारडं वर खाली होत राहतं. सुख उपभोगण्यात आपण मशगूल होतो, पण दुःख सहन करणं कठीण जातं. तुझ्याच नाही, सगळ्यांच्याच बाबतीत हे असंच असतं. तुझ्या आयुष्यातले हे संकटरूपी, दुःखरूपी अंधारून आलेले ढग नक्कीच निघून जातील आणि तुझं आभाळ मोकळं होईल. दीदी किती छान बोलतीयस ग. ऐकत राहावंसं वाटलं. तुझ्याशी बोलून मला नेहमीच हलकं वाटतं. तुझ्याच जवळ मी फक्त एवढं बोलते. अति पुस्तकं वाचण्याचा परिणाम आणि 25 वर्षाच्या वैवाहिक जीवनातले स्वानुभव बोलतात माझ्या तोंडातनं. बरं, आता बोलत बसणार का माझ्या चेहऱ्यावर करायची चित्रकारी आणि रंगरंगोटी करणार? हाँ जी दीदी, क्यों नहीं, मैं तो भूल ही गई. मैं तो मेरा ही दुखड़ा लेके बैठ गई. सॉरी. अगं काय हे जी, सॉरी काय त्यात? तुला बरं वाटतंय ना आता? तू बोलून मोकळं झाल्याशिवाय शांत होणार नाहीस म्हणून तुला पुरेसा वेळ दिला. थँक्यू दीदी. शिल्पाला धन्यवाद देत जीत बॅगमधनं फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, कटिंगचं सामान काढत तयारीला लागली. 6 महिन्यानंतर घरी दिलजीतनं घटस्फोट झाल्याची बातमी दिली. दीदी, आखिर मेरा तलाक हो गया. कल लास्ट हियरिंग थी, मंजित आया ही नहीं. जज ने मेरी तरफ से रिजल्ट सुनाया. शिल्पाला काय प्रतिक्रिया व्यक्त करावी समजेना. अभिनंदन तरी कसं करणार, कारण जीतचा संसार आज पूर्णपणे मोडला होता. शिल्पाने जीतच्या चेहऱ्यावरचे एकसाथ सुखदुःखाचे संमिश्र भाव टिपले. तिच्या डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. एका डोळ्यातून सुखाचे, आनंदाचे तर दुसऱ्यातून दुःखाचे असं शिल्पाला जाणवलं. जीतने शिल्पाला मिठी मारली. शिल्पानं एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली, दिलजीत, झाले मोकळे आकाश. शिल्पा तिच्या मिठीतल्या जीतला थोपटत राहिली, तिचा भावनावेग ओसरेपर्यंत. श्रोते हो, ही होती वर्षा किडे कुलकर्णी यांची कथा झाले मोकळे आकाश. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. भेटूयात पुन्हा अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार.